जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. भंडारा पोलीस शिपाई भरती 2024-25 चा पेपर जो 2026 ला झाला, तर या पेपर मधले मराठी व्याकरणाच्या प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. तर भंडारा जिल्हा गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांना घाबरून ठेवलं होतं की सगळ्यात अवघड पेपर कुठला, तर भंडारा, याच्या नंतर मुंबईचा नंबर, बरोबर. पण या वर्षी त्याने दाखवून दिलेलं आहे की प्रत्येक वेळी घाबरायची गरज नसते, बरोबर. का? कारण आपले या वर्षीचे जे भंडारा जिल्ह्यातले प्रश्न आहेत ते प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतीलच की भंडारा जिल्हा सुद्धा इतर जिल्ह्यांसारखा सर्वसामान्य आहे. तिथे सुद्धा आपण फॉर्म भरला तर पोलीस होऊ शकतो. आपल्याच अभ्यासातले प्रश्न तिथे आलेले असतात. ठीक आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण बघूयात भंडारा जिल्ह्यामध्ये कुठल्या टॉपिकवर कुठल्या पद्धतीने प्रश्न आले होते आणि कोणते कोणते टॉपिक या जिल्ह्यामध्ये हायलाइट झालेले आहेत. बघूयात आपण. सुरू करूयात मराठी व्याकरणाच्या प्रश्नांना. चला, तर मग आजचा आपला पहिला प्रश्न भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतोय तो म्हणजे पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षरे असलेला पर्याय ओळखा. जोडाक्षरे असलेला पर्याय, आणि हा प्रश्न आतापर्यंत 4 जिल्ह्यांमध्ये बघितलाय. जे 15 मार्च 2026 ला पेपर झाले ना 32, त्यांच्यामध्ये 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न सेम प्रश्न आहे. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे. जोडाक्षराचा नियम काय आहे, तर जोडाक्षर म्हणजेच दोन व्यंजने लगोपाठ आणि शेवटी स्वर, म्हणजेच व्यंजन अधिक व्यंजन अधिक अक्षर, शेजारी व्यंजन अधिक स्वर, दोन व्यंजने शेजारी शेजारी पाहिजे आणि शेवटी स्वर मिक्स झाला पाहिजे. कुठे दिसतंय असं आपण बघा बरं. पहिला जो आहे नृप, दिसताना आपल्याला वाटतंय की हे जोडाक्षर असू शकतं. का असं वाटतंय? का असं वाटतंय? कारण नृचा विग्रह आपल्याला वाटतो की न अधिक र अधिक उ असेल, पण नाही. नृचा विग्रह न अधिक रुरुशीचा आहे. व्यंजन अधिक स्वर म्हणजे हे फक्त अक्षर बनलंय, जोडाक्षर नाही. सेम प्रू शब्द आहे, प अधिक रुरुशीचा बनलाय. सेम गृ शब्द आहे, ग अधिक रुरुशीचा बनलाय. म्हणजे हे तिघही जोडाक्षर नसून फक्त अक्षर आहेत. मग जोडाक्षर वरील पैकी एकही नाही असा तर पर्याय नाहीये. मग पुढे आपल्याला दिसतोय थ्वी. मग थ्वी हा शब्द कसा तयार झाला? थ अधिक व अधिक ई, म्हणजेच दोन व्यंजने लगोपाठ शेवटी स्वर. मग हे थ्वी काय बनले? आपलं जोडाक्षर बनलंय. मग कुठल्या पर्यायामध्ये जोडाक्षर आहे? ऑप्शन सेकंड मध्ये आहे. राईट. सोपा प्रश्न होता. फक्त जोडाक्षराचा विग्रह करताना चुकवायचा नाहीये आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना डॅश डॅश असे म्हणतात. विकरण, आख्यात, संधी आणि विभक्ती. काय? नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी आणि इतर शब्दांशी येणारा संबंध दाखवणारे शब्द म्हणजेच विभक्ती. याच्यामध्येच कारकार्थ आणि उपपदार्थाची व्याख्या तयार होते. ही व्याख्या आहे विभक्तीची. कारकार्थाची व्याख्या काय? नाम व सर्वनाम यांचा फक्त वाक्यातील क्रियापदाशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्याला म्हणायचं कारकार्थ. आणि उपपदार्थ म्हणजे नाम व सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदा व्यतिरिक्त, म्हणजे क्रियापद नाही, फक्त इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्याला म्हणायचं उपपदार्थ. म्हणजे या एकाच व्याख्येमध्ये तिन्ही व्याख्या दडल्यात: विभक्ती, कारकार्थ आणि उपपदार्थ. येते लक्षात? ऑप्शन 4 आपला राईट आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच आहेत? आता सारख्या प्रत्ययवाली विभक्ती विचारली आपल्याला. प्रथमा, द्वितीया, तृतीया, सप्तमी. पहिला पर्याय द्यायची चूक करू नका. का? कारण दोन्ही वचनातील प्रत्यय सारखे विचारलेत. प्रथम विभक्तीला प्रत्ययच नाहीयेत. प्रथम विभक्ती प्रत्यय रहित आहे ना, मग कसं काय म्हणू शकता दोन्ही वचनातील प्रत्यय सारखे आहेत म्हणून? नाही. द्वितीया, पहिल्या विभक्ती पहिल्या एक वचनामध्ये सलाते आहेत आणि अनेक वचनामध्ये सलानाते आहेत. इकडे ना ऍड झाला एक्स्ट्रा, नाही तर हा पण बरोबर असता आपला, नाही का? तृतीया, ने एशी आणि इकडे निशी ही अनेक वचनातील प्रत्यय. एक वचनात ने एशी, अनेक वचनामध्ये निशी ही. फोर्थ जो आहे, एक वचन असलं तरी त ई पैकीच प्रत्यय लागतो आणि अनेक वचन जरी असलं तरी त ई पैकीच प्रत्यय लागतो. म्हणून ऑप्शन कुठला राईट आला आपला?
दोन्ही वचनातील प्रत्यय सारखे असणारी विभक्ती म्हणजे सप्तमी विभक्ती, जिचा कारकार्थ अधिकरण, स्थळ किंवा वेळ दाखवून देतो तो शब्द. ज्या शब्दांना यांच्यापैकी एक कुठलाही प्रत्यय लागतो ते शब्द. ठीक आहे. ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन 4 राईट. यस. जाऊयात पुढे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक. हा सुद्धा यावर्षी नव्यानेच ऍड झालाय, पण हा सुद्धा 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये सेम विचारलाय. सेम, पर्याय पण वेगळे नाही, तेच पर्याय कॉपी पेस्ट झालेत. बघा, क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. दुसरा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. तिसरा, सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. वरील विधानांपैकी अचूक नसलेली विधानं, अचूक म्हणजे बरोबर आणि नसलेली, बरोबर नसलेली म्हणजे काय ओळखायचंय? चुकीचं वाक्य ओळखायचंय. बरोबर नसलेली म्हणजे चूक वाक्य ओळखायचं आपल्याला, हे लक्षात घ्या, नाही तर मग आपले उत्तर चुकतात. का? तर बघा, आता पहिले काय आहे? व्याख्याची क्रियापदाची, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, ही व्याख्या बरोबर आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे धातू, ये जा उठ बस कर, हे काय आहेत? धातू आहेत, हे सुद्धा बरोबर दिलंय. तिसरं दिलंय की सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. सहाय्यक क्रियापद क्रिया नाही दाखवत, ते फक्त ज्याच्यात क्रिया असते त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करतं, ते क्रिया नाही दाखवत, म्हणून हे चुकीचं आहे. आता हे वाक्य चुकीचं आहे आणि बरोबर नसलेलं म्हणजे चुकीचं असलेलंच आपल्याला ओळखायचंय, म्हणजे इथं आपलं फक्त क बरोबर हे उत्तर येणार. फक्त अ ब म्हणू नका, जी बरोबर आहे ती नाही ओळखायला सांगितली, तर जे चुकीचं आहे ते ओळखायला सांगितलं होतं आपल्याला. या सिली मिस्टेक आपण बऱ्याच करतो, त्यामुळे लक्षात ठेवा, प्रश्न वाचताना हळूवार वाचा, घाई करू नका. ऑप्शन फर्स्ट राईट. जाऊया पुढे. मुख्य काळ किती? 2, 3, 4, 5. किती काळ आहेत मुख्य? काळाचे मुख्य 3च प्रकार आहेत. कुठले कुठले? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रत्येक काळाचे 4-4 उपप्रकार आहेत. टोटल 12 उपप्रकार झाले. फक्त मुख्य प्रकार विचारले तर 2च आहेत. आणि आता एक नवीन फॅड आले ते म्हणजे सन्निहित काळाचं. ते मुख्य प्रकार आणि उपप्रकारामध्ये कशातच नाही घ्यायचं. एक उद्देश म्हणून पण आले, उद्देश वर्तमान काळ किंवा उद्देश भविष्य काळ वगैरे, ते या प्रकारांमध्ये घ्यायचे नाहीत. ठीक आहे. मुख्य प्रकार 3च. ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न आहे, 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, समास आणि संधी. 2 किंवा अधिक शब्द किंवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्द. आणि व अन आणखी शिवाय नी, पण परी परंतु बाकी सबब, म्हणून जर तर जो तो ज्याला त्याला, किंवा वा अगर नाही तर की, हे शब्द काय आहेत? कोणी समुच्चय बोधक, कोणी विकल्प बोधक, कोणी परिणाम बोधक आहे. बरोबर की नाही? 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्द म्हणजेच उभयान्वयी अव्यय. ऑप्शन सेकंड राईट. एकदम हळू चालू आहे, काही घाई नाहीये, कारण जेवढे प्रश्न आहेत तेवढेच घेणार आहे ना, कम ना ज्यादा घेणार आहे आपण इथे. बरोबर ना? त्यामुळे हळूहळू जसं समजेल तसं जाऊयात आपण स्पीडने. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. बंदीच्या काळात पुण्यात लोकांकडून गरिबांना धान्य वाटण्यात आले. पुण्यात नाही, पुण्यात, पुणे शहर. काय? बंदीच्या काळात पुण्यात लोकांकडून गरिबांना धान्य वाटण्यात आले. कुठला प्रयोग? कर्मणी, कर्तरी भावे आणि अकर्मक भावे. वाटण्यात आले क्रियापदे. वाटणारे कोण? लोकांकडून. लोक झाले कर्ता, कर्त्याला कडून प्रत्यय म्हणजे नवीन कर्मणी. कर्मणीचा प्रकार कर्म कर्तरी, त्याचं नवीन नाव आहे ना, जुनं नाव नवीन कर्मणी. हा इंग्रजीतून मराठीत घेण्यात आलेला प्रयोग आहे. बऱ्याच वेळा आता आजकाल बघितलं तर नवीन कर्मणी नसतं पर्यायांमध्ये, असतं कर्म कर्तरी. त्यामुळे दोन्ही नावं लक्षात ठेवायची आपल्याला. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शाळा सुरू झाल्या, पहिलं वाक्य. मुले आनंदाने नाचू लागली, दुसरं वाक्य. जोडले तेव्हा या अविकारी शब्दाने. कुठल्या प्रकारे येईल? केवळ, मिश्र, संयुक्त, यापैकी नाही. वाक्याचा प्रकार कुठला? जेव्हा तेव्हानी वाक्य जोडलं तर काय असतं? ते आपलं मिश्र वाक्य असतं, म्हणून ऑप्शन सेकंड राईट.
पुढचा प्रश्न, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण हे डॅश डॅशचे कार्य करते. कर्मपूरक, विधानपूरक, कर्मपूरक विस्तार आणि आधारपूरक. वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला हा प्रश्न आहे. वाक्य पृथक्करण म्हणजेच काय? वाक्यातील घटक विशद करून सांगणे किंवा स्पष्ट करून सांगणे. म्हणजेच वाक्यामध्ये कुठला शब्द कुठल्या अर्थाने वापरला गेला त्यावरून त्याला एक नाव पडतं. ओळखा मग. वाक्यात येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण हे आधारपूरकाचं काम करतं. सूर्य ढगामागे लपला. ते झाड इमारती आड झाकले गेले. ढगामागे, इमारती आड हे शब्द आधारपूरक झाले वाक्य पृथक्करणामध्ये. ठीक आहे, ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढे दिलेल्या विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा. आता वाक्य रूपांतर या टॉपिक वरचा हा आपला प्रश्न एकदम सोपा आहे. वाक्यार्थाला बाधा न आणता फक्त रचनेत केलेल्या बदलाला आपण वाक्य रूपांतर म्हणतो. साधं वाक्य आहे, फक्त प्रश्न विचारल्याचा बोध झाला पाहिजे आणि प्रश्न विचारल्यावर वाक्य जे दिलंय तोच अर्थ त्याला आला पाहिजे, तरच त्याला वाक्य रूपांतर म्हणता येईल. ओळखा मग. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. पूर्ण विराम. आता विधानार्थी वाक्य आहे ना, सगळ्यांची इच्छा असते. म्हणजे प्रश्न काय तयार होईल? आपलं भलं व्हावं अशी कोणाची इच्छा नसते, म्हणजे सगळ्यांची इच्छा असते ना. प्रश्न विचारले साधं, सेम अर्थ निघाला पाहिजे. आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल? कुणाची इच्छा नसेल म्हणजे सगळ्यांची इच्छा असते. अर्थ सेम आला ना, फक्त विधानार्थीचं प्रश्नार्थी झालं. ऑप्शन 2 राईट. पुढचा प्रश्न, नववधू प्रिया मी बावरते या उदाहरणाचे वृत्त ओळखा. 2 जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न त्याच दिवशी विचारला गेलाय. नावातच ठीक आहे सगळी काही. नववधू प्रिया मी बावरते, कुठलं वृत्त आहे? नववधू प्रणयप्रभा, मुद्रिका बालानंद. काय आहे? नववधूच अक्षरगण वृत्त आहे हे. ओके, ऑप्शन 1 राईट. पुढचा प्रश्न, शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा कोणता अलंकार होतो? दृष्टांत, सार, श्लेष, रूपक. काय येईल बरोबर? ठीक आहे, शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरला जातो, म्हणजे एका शब्दाचे कमीत कमी 2 वेगवेगळे अर्थ निघतात. हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. जीवन शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ. मला बस लागते. लागते शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ. अजून शंकराचं पूजेले सुमनाने. सुमन या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ. म्हणजेच जेव्हा वाक्यामध्ये एक शब्द कमीत कमी 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो तेव्हा होतो श्लेष अलंकार. ठीक आहे, ऑप्शन कुठला राईट? ऑप्शन 3 राईट. जाऊयात पुढे. पुढील विधाने वाचा. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो. भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म दोन्हीही गौण असतात. अ बरोबर, अ ब क बरोबर, ब चूक आणि अ ब क तिघही चूक. काय येईल बरोबर? नीट वाचा. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालतं. म्हणजेच कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो. कर्ता बदलला तर क्रियापदाला बदलावं लागतं. बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो. म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला नेहमी प्रत्यय असतो असं सांगितलंय. आणि भावे प्रयोग जेव्हा असतो तेव्हा कर्ता आणि कर्म दोघंही गौण असतात, म्हणजे कमी महत्वाचे असतात. कारण दोघांप्रमाणे क्रियापद नाही बदलत ना भावे प्रयोगात. मग काय येईल बरोबर? तिघही वाक्य बरोबर आहेत. ठीक आहे, कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतं, कर्ता नाही. कारण कर्माप्रमाणे क्रियापद बदलायला हवं ना तिकडे. अ ब क तिघही बरोबर आहेत. ऑप्शन 2 राईट.
पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? शब्दसिद्धीवरचा प्रश्न आहे. पगार गुजराती, पोर्तुगीज, इंग्रजी आणि फारसी. पगार हा शब्द काय आहे? पोर्तुगीज आहे. पोर्तुगीज भाषेतून मराठीत घेण्यात आलाय म्हणून ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न, अनन्वय हा अलंकार केव्हा प्रकटतो? म्हणजे अनन्वय अलंकार कधी होतो? अनन्वय म्हणजे ट्रिक काय आपली? अन्य नाही. उपमेयाची तुलना करण्यासाठी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसतं, म्हणून नाईलाजाने उपमेयाची तुलना उपमेयाबरोबरच करावी लागते. तुलना करण्यासाठी अन्य नाही म्हणून अनन्वय अशी आपली ट्रिक आहे. ओळखा आता कुठला पर्याय योग्य असेल. उपमेयास उपमेयाशिवाय दुसरे उपमानच नाही असे वर्णन असल्यास तर पहिलंच वाक्य आपलं बरोबर आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते मात्रावृत्त नाही? आता छंदांचे प्रकार आहेत अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त आणि छंद. वरवर अभ्यासायचे आहेत फक्त, हे जास्त एक्झामला विचारले जात नाही, तरी सुद्धा आपल्याला फक्त पाठांतर ठेवायचंय वरवरचं. हरिणी, आर्या, साकी आणि पादाकुलक. काय येईल बरोबर? हरिणी. हरिणी हे मात्रावृत्त नसून हे अक्षरगणवृत्त आहे आपलं. मात्रावृत्तामध्ये मात्रा मोजल्या जातात. लघु गुरु, लघु म्हणजे एक मात्रा, गुरु म्हणजे दोन मात्रा. अक्षर नाही मोजली जात. तसं अक्षरगणवृत्तामध्ये अक्षर मोजली जातात. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट आला राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालील प्रश्नात सोडवून दाखवलेल्या संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय. विग्रह दिलाय, याच्यावरून कुठला शब्द तयार होईल? ही काय आहे आपली माहितीये? गो अधिक ईश्वर. याला आपण अयादी स्वर संधी म्हणतो. शिकवलंय तुम्हाला कोणी? माझ्याकडे शिकले असाल तर मग मी शिकवलंच आहे तुम्हाला. काय आहे माहितीये? अयादी स्वर संधी संयुक्त स्वरांच्या बाबतीत आहे. ए, ऐ, ओ, औ. उत्तर द्या, तुम्हाला स्पष्टीकरण देते तोपर्यंत. ए, ऐ, ओ, औच्या पुढे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणताही स्वर असेल, कुठलाही स्वर असू दे मग, ठीक आहे. ए, ऐ, ओ, औच्या पुढे कुठलाही स्वर असेल, एचा होणार ऐ, ऐचा होणार आय, ओचा होणार औ आणि औचा होणार आव. आता इथं जर आपण ही संधी सॉल्व्ह केली तर बघा, करूयात ना सॉल्व्ह. गो अधिक ईश्वर, नीट लक्ष द्यायचं, सोपं आहे एकदम. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ओ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. ओच्या पुढे ई आलाय, कुठलाही स्वर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असू देत. ओच्या पुढे आलाय ना ओ. ओच्या पुढे कुठलाही स्वर आला म्हणून ओचा काय होणार? ओचा होणार अव. पुढचा ई जसाच्या तसा अव, व मध्ये ई मिक्स झाला, अवी तयार झाला. मग आता याच्यातून ओ काढून टाकला होता म्हणजे राहिला ग. ओ आणि ई मिळून अवी तयार झाला आणि पुढचा श्वर जसाच्या तसा काय शब्द तयार झाला? नीट बघा आता, ग मध्ये अ मिक्स झाला, पूर्ण उच्चारित ग. वी, पुढचा श्वर गविश्वर शब्द झाला का तयार? हाय की नाही सोपं? फक्त थोडं डोकं वापरावं लागतं आपल्याला, आणि कोणी शिकवलं तर आपण नक्की डोकं वापरतो. अयादी स्वर संधी एकदम सोपी आहे. ठीक आहे, मग दीर्घ ई आहे म्हणून दुसरी वेलांटीवाला गविश्वर येणार आहे. ऑप्शन फर्स्ट राईट. चला पुढे, अलंकारिक शब्द व अर्थ यांची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. कुठली जोडी चुकीची असेल? तिरशिंगराव म्हणजे चकना मनुष्य, अलबत्या गलबत्या म्हणजे लुडबुड करणारा मनुष्य, अडेल तट्टू म्हणजे हट्टी मनुष्य आणि जांबुवंत म्हणजे वयोवृद्ध नायक. कुठली जोडी चुकीची असेल? 18 नंबरचा प्रश्न. टोटल किती प्रश्न आहे हे पण समजेल आपल्याला इथे. ओके, कुठली जोडी चुकीची असेल?
एकच मिनिट. बघा, जांबुवंत जो आहे, जांबुवंत म्हणजेच वयोवृद्ध माणूस, बरोबर आहे. हे चुकीचं वाटतं पण बरोबर आहे. अडेल तट्टू म्हणजे हट्टी मनुष्य, हा सुद्धा बरोबर आहे. अलबत्या गलबत्या म्हणजे लुडबुड करणारा मनुष्य, हा सुद्धा बरोबर आहे. चुकीचा दुलाय तो म्हणजे तिरशिंगराव. तिरशिंगराव म्हणजे चकना मनुष्य दिलेला आहे, तर ही जोडी चुकीची आहे. का? कारण तिरशिंगराव म्हणजेच काय, तर तिरशिंगराव म्हणजेच उगाचच बढाया मारणारा. ठीक आहे, उगाचच बढाया मारणारा किंवा फुशारकी मारणारा मनुष्य. बढाया मारणारा मनुष्य. ठीक आहे, तर हीच जोडी आपली चुकीची असणार आहे. ऑप्शन फर्स्ट राईट. फक्त म्हणजे मोठेपणाचा आव आणायचा म्हणजे तिरशिंगराव. आपल्याकडे काही नसताना सुद्धा मी खूप हुशार आहे, खूप समजदार आहे, खूप शूर व्यक्ती आहे असं दाखवणं सगळ्यांना म्हणजे तिरशिंगराव. ऑप्शन फर्स्ट राईट. चला पुढे. निरभ्र आकाशात रात्रीच्या वेळी तारकांचा डॅश डॅश पाहण्यात एक वेगळीच मजा असते. आता समूहदर्शक शब्द आपल्याला विचारला येते. तारकांचा काय असतो? कुंज, जमाव, तांडा किंवा पुंज. तारकांचा पुंज. ऑप्शन फोर्थ राईट. पुढचा प्रश्न. दुसऱ्याला त्याग करायला सांगायचं आणि आपण मात्र काहीच नाही करायचं, या अर्थाची म्हण ओळखा. दुसऱ्याला त्याग करायला सांगायचे आणि आपण मात्र काहीच नाही करायचं म्हणजे. आता हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणं. हलक्या कानाचा तो हलक्या मनाचा. हपापाचा माल गपापा. हातावर साखर व मानेवर कातर. ओळखा. काय येऊ शकतं बरोबर? आता हातावर साखर व मानेवर कातर म्हणजेच काय, तर एखाद्याशी गोड गोड बोलणं आणि पाठीमागून वार करणं, म्हणजे गोड गोड बोलून त्याचं नुकसान करणं समोरच्याचं. ठीक आहे. हपापाचा माल गपापा म्हणजे काय, तर हपापाचा माल गपापा म्हणजे आपण सुद्धा दुसऱ्याच लुबाडायचंय, पण त्याचा उपभोग आपल्याला स्वतःला न भेटता तो दुसरंच कोणीतरी घेऊन जातं. ठीक आहे. चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा असतो तो, त्याचा फायदा आपल्याला पण नाही भेटत. सॉरी. ठीक आहे. हलक्या कानाचा तो हलक्या मनाचा म्हणजेच काय, लवकर एखाद्यावर विश्वास ठेवणं. आणि हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणं. मग आता कुठला अर्थ येऊ शकतो, कुठल्या चौघांचा अर्थ सांगितला मी. मिळता जुळता अर्थ कुठल्या म्हणीचा असेल?
हम्म पहिलाच पर्याय बरोबर वाटतं, हलवाच्या घरावर तुळशीपत्र. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट. बाकी चौघांचे अर्थ मी तुम्हाला सांगितले, जवळपास अर्थ सांगणारा हाच पहिलाच आहे. परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला द्यायची. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न, म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवायच्यात आपल्याला. देश तसा वेश, घरोघरी मातीच्या चुली. म्हणी सांगते बघा, देश तसा वेश, दुसरं आहे घरोघरी मातीच्या चुली, तिसरं आहे नवी विटी नवे राज्य, आणि चौथं सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मग दुसरा गट आहे सगळीकडे सगळीच परिस्थिती नवीन असणे, परिस्थितीनुसार वागणे, सर्वत्र सारखीच परिस्थिती, आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते. ओळखा. म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या. जे येते ते पहिले काढून घ्यायचं. काय येते तुम्हाला? सरड्याची धाव कुंपणापर्यंत, म्हणजे प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते. डी ला 4 कुठे कुठे दिलाय, म्हणजे पहिला आणि चौथा कॅन्सल झाला. अजून देश तसा वेश, म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, म्हणजे अ ला 3 बरोबर. अ ला 3 कुठे दिले दोघांमध्ये? अ ला 3 दोन्हीकडे पण आहे. आता राहिलं फक्त घरोघरी मातीच्या चुली आणि नवी विटी नवे राज्य. काय येईल मग? घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच, एकच मिनिट, देश तसा वेश, नवी विटी नवे राज्य म्हणजे सगळीच परिस्थिती नवीन असणे. सी ला 1, सी ला 1. अच्छा, घरोघरी थांबा एक मिनिट. देश तसा वेश, बी सी डी. नवी विटी नवे राज्य म्हणजेच सगळीच परिस्थिती नवीन असणं. सी ला 1, डी ला 4. आता देश तसा वेश राहिला आणि घरोघरी मातीच्या चुली. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती. बी ला 3, आणि देश तसा वेश म्हणजेच परिस्थितीनुसार वागणं. यस, 2 3 1 4. ऑप्शन 3 राईट येणार आहे आपला. ठीक आहे, ते परिस्थिती सगळ्या ऑप्शन मध्ये असल्यामुळे जरा गडबड झाली, बट आता बरोबर आहे आन्सर. ठीक आहे, ऑप्शन 3 राईट. चला पुढे. पुढे दिलेला पारिभाषिक शब्द व मराठीतील प्रतिशब्द यांची योग्य जोडी जुळवा. जोड्या कोणाकोणाच्या बरोबर आहेत बघा. एम्बॅसी, चान्सेलर, ट्रस्टी आणि रजिस्ट्रार. ए बी बरोबर, ए सी बरोबर, बी डी बरोबर आणि बी सी बरोबर. ओळखा. राजदूतावास. सगळेच बरोबर आहेत. चान्सेलर म्हणजेच काय? कुलपती. ट्रस्टी म्हणजेच काय? विश्वस्त. रजिस्ट्रर, रजिस्ट्रार म्हणजे निबंधक. मानद सचिव दिले इथे, कुलसचिव, नोंदणी अधिकारी. ए बी बरोबर, ए सी बरोबर, बी डी बरोबर आणि बी सी बरोबर. अच्छा, राजदूतावास. बरोबर जोडी ओळखायची ना.
ठीक आहे. एम्बॅसी म्हणजे दूतावास आहे. कुलगुरू म्हणजेच कुलपती ना. आणि रजिस्टर म्हणजे नोंदणी अधिकारी. इथं मानद सचिव दिले, याला आपण निबंधक सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मग काय येईल बरोबर आता? कुलपती. येस, बी आणि सी बरोबर येईल. ठीक आहे, ऑप्शन 4 राईट. पुढे आत्मचरित्र आणि लेखक यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. कृष्णा काठ, यशवंतराव चव्हाण. झोंबी, आनंद यादव. ज्वाला आणि फुले, प्रकाश आमटे. ज्वाला आणि फुले, प्रकाश आमटे. अंतर्यामी सूरगवसला, श्रीनिवास खळे. ओळखा कुठली जोडी चुकीची आहे. कृष्णाकाठ बरोबर आहे, कारण हा प्रश्न इंडिव्हिज्युअली खूप जास्त जिल्ह्यांमध्ये विचारला की कृष्णाकाठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत. ठीक आहे, तर यशवंतराव चव्हाण बरोबर आहे. झोंबे, आनंद यादव बरोबर आहे. ज्वाला आणि फुले आणि अंतर्यामी सूरगवसला. बघा आता दोघांमध्ये. ज्वाला आणि फुले, बाबा आमटे. श्रीनिवास खळे चरित्र ग्रंथाचे लेखक दत्ता मारुलकर. अंतर्यामी सूरगवसला या प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे लेखक दत्ता मारुलकर. ठीक आहे, ऑप्शन कुठला राईट असणार आहे आता? अंतर्यामी सूरगवसला याचे लेखक दत्ता मारुलकर आहेत, बट संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. ठीक आहे, अंतर्यामी सूरगवसला या प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे लेखक आहेत दत्ता मारुलकर. ठीक आहे, आणि हे पुस्तक श्रीनिवास खळे यांच्या मुलाखतीवर आधारित आहे, बट लेखक मात्र दत्ता मारुलकर आहेत. ओके, त्यामुळे ऑप्शन 4 राईट. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण? केशव कुमार, गोविंदाग्रज, केशव सूत आणि बासी मर्ढेकर. काय येईल बरोबर? आधुनिक मराठी काव्याचे जनक आणि प्रणेते दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे, तर आधुनिक मराठी काव्याचे जनक आहेत केशव सूत, म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले. ठीक आहे, ऑप्शन 3 झाला राईट. पुढे फकीरा या कादंबरीचे लेखक. हा पण प्रश्न याच्या आधी खूप जास्त वेळा विचारून झालाय. शंकरराव खरात, ग दी माडगुळकर, अण्णाभाऊ साठे आणि नासी फडके. तर फकीराचे लेखक कोण आहेत? अण्णाभाऊ साठे. ऑप्शन 3 राईट. तर हा होता आपला भंडारा जिल्ह्याचा पेपर. 25 प्रश्न.
यातले फक्त शेवटचे काही प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न एकदम सोपे होते. शेवटचेही सोपे होते. फक्त ज्या म्हणी वगैरे होत्या ते जरा थोडंसं लेंदी असल्यामुळे आणि शब्द सारखे-सारखे असल्यामुळे जरा गोंधळ होत होता. पण समोर पेपर असल्यावर तुम्ही तिथे बरोबर अंडरलाईन वगैरे करून सोडवू शकता व्यवस्थित. ठीक आहे? तर अभ्यास व्यवस्थित करायचा. येणारा पेपरही असाच असेल असं काही गरजेचं नाहीये. पेपर पॅटर्न सेम फॉलो केलेला आहे 25 पैकी 25 मार्काचा. तर येणाऱ्या पेपरसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जर या जिल्ह्याचा पेपर देणार असाल, तुम्ही सगळ्या जिल्ह्यांचे पीवायक्यू अभ्यासायचेत. कारण हेच प्रश्न दुसऱ्या कुठल्यातरी जिल्ह्यामध्ये ऑलरेडी विचारून झालेत. ठीक आहे? बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद अँड थँक यू.